श्रीराम नमस्कार. आज 10 ऑक्टोबर 2020. भीमरूपी निरूपण भाग 11. भीमरूपी स्तोत्राचं निरूपण समर्थ रामदास स्वामी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी, सर्वसामान्य जीवांसाठी एक प्रभावी असं हे भीमरूपी स्तोत्र सांगितलेलं आहे, ज्याचं निरूपण आपण पाहत आहोत. आत्तापर्यंत कुठले श्लोक पाहिले ते एकदा पाहू. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटिला पुढे. इथे ध्वजांग उचली बाहो आवेशे लोटीला पुढे या श्लोकाचा अर्थ आपण आज पाहणार आहोत. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटीला पुढे. समर्थ रामदास स्वामींनी जेव्हा भीमरूपी लिहिताना हा ध्वजांग शब्द लिहिलेला असेल, तेव्हा ध्वजाचं अंग, ज्यांनी हातामध्ये ध्वज घेतलेला आहे, ज्याच्या बाहूमध्ये ध्वज घेतलेला आहे आणि जो आवेशाने पुढं चाललेला आहे, असाच अर्थ आजपर्यंत मी पाहिला पण आहे, ऐकला पण आहे, वाचला पण आहे. पण वास्तविक एक जसं सुदैवानी ज्यांना मी गुरु मानतो ते डॉक्टर वैद्य अशोक श्रीपाद भट यांच्याबरोबर हा ध्वजांग हा शब्द जो आहे आणि बाहो ह्याचं एकदा बोलणं झालं होतं. तो प्रसंगासकटच मी सांगतो म्हणजे आपल्याला अर्थ बरोबर कळेल. डॉक्टर त्यांच्या दवाखान्यामध्ये जेव्हा औषध तयार करायचे तेव्हा सोळ्याची चड्डी घालून ते औषध तयार करायचे. भगवी वस्त्र होतं. आणि एकदा त्यांच्याकडे गेला असताना कुठलाही विषय किंवा एखादी शंका असेल ते औषध करता करता त्याचं निरसन करायचं. पण त्या दिवशी डॉक्टरांचं स्वतःच एक वैचारिकतेमध्ये होते आणि त्यांना मी विचारलं की आपण म्हणजे कसला विचार करताय डॉक्टर म्हणून. तर ते म्हणले एक मला प्रश्न पडलाय त्याचा विचार करतोय की समर्थ रामदासवानी ध्वजांग का लिहिलेला असेल, म्हणजे काय अर्थ आहे. आणि मारुती हा महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथावर का बसला नाही, ध्वजावर का बसला, त्याचा विचार करतोय. म्हणले त्याचं उत्तरही मिळालेलं आहे, फक्त ते जुळवून पाहतो आहे. तर म्हटलं मलाही सांगा. पण एक त्यांची सवय होती की अगोदर ते विचार करायला लावायचे की आपला विचार कुठपर्यंत पोचतोय. मी नुसतं विचारलं आणि लगेच सांगितलं तर असं व्हायचं नाही. समोरच्याचे विचार कुठपर्यंत पोचतात, कुठल्या पातळीपर्यंत समोरचा माणूस विचार करू शकतो, हे अगोदर ते स्वतः जाणून घ्यायचे. त्याचं कारण असं की समोरच्याला कुठल्या भाषेत, किती सोप्या भाषेत समजू शकेल, हे एकमेव त्याच्या पाठीमागचं कारण होतं. मग त्याच्यावरती मी 1-2 दिवस विचार केला. पण खरंच एक बाळबोध असल्याप्रमाणे सगळे विचार झाले आणि त्यांच्यासमोर मी जेव्हा ते मांडले तर तेव्हा त्यांनी मला त्याचा खरा अर्थ सांगितला, जो मी आज आपल्याला सांगणार आहे.
की समर्थ रामदास स्वामींनी हा जो श्लोक लिहिला आहे, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटीला पुढे. मुळात ध्वजांग हा जो शब्द आहे ह्याचे इतके अर्थ होतात, हा ह्याच्यात एक अर्थ होतच नाही. ध्वजाचं असलेलं एक अंग, असं हा त्याची वास्तविक फोड होते. ध्वजाचं असलेलं एक अंग, पण ध्वज कुठला हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्याच्यासाठी परिस्थिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ध्वज म्हणजे झेंडा नाही, झेंडा वेगळा असतो, ध्वज वेगळा असतो. काही ह्याच्यामध्ये स्वरूप बदलतं, त्याचा अर्थही बदलतो आणि आपण त्याप्रमाणेच तो घ्यायला हवा. ध्वजांग समर्थ रामदास स्वामींनी जेव्हा हा श्लोक लिहिला तेव्हा त्याच्यामध्ये शब्द वापरला ध्वजांग, ध्वजाचं असलेलं अंग. मग जेव्हा मला डॉक्टरांनी याचं विस्तार स्पष्टीकरण सांगितलं आणि तेव्हा ते मला पटलं की इतकं सुरेख की त्याचा विचार आपण खरंच पोचूच शकत नाही. अथांग महासागरामध्ये इतकं ज्ञान, तसं डॉक्टरांच्याकडे इतकं ज्ञान होतं आणि आजही आहे की तिथपर्यंत पोचूच शकत नाही आपण. तर त्यांनी मला काय अर्थ सांगितला की कौरव आणि पांडव हे एक प्रकारे वास्तविकता एकाच घरातले दोन पक्ष. एकाला सत्तेची हाव होती, पण ती दुष्कर्म करून सगळं हासिल करायचं होतं, तर दुसऱ्यांना केवळ धर्मस्थापना करायची होती. आणि हे धर्मस्थापन करताना आपण नेहमी पाहतो की कुठल्या युद्धात असो, कुठलेही युद्ध असो, त्याच्यामध्ये ध्वजाचा वापर केला जातो. ध्वज असतो पुढं आणि तो ध्वजावरनं हा कुठल्या पक्षाचा आहे हे ओळखलं जातं. आता गंमत अशी झाली की कौरव पांडवांच्या युद्धामध्ये दोन्ही बाजूचे ध्वज हे भगवेच होते. आता दोन्ही बाजूचे ध्वज भगवे असल्यामुळे जे धर्माच्या बाजूनी भगवान श्रीकृष्ण आणि पांडव ज्या बाजूनी उभे होते तोही ध्वज भगवा आणि कौरवांचाही ध्वज भगवा. इतरही असतील, उद्या कोणीतरी याच्यावरती लगेच टीका करेल, नाही हो का, मग आम्ही असं असं वाचलं तर हे पण होतील. नक्कीच असतील. प्रत्येक काही योद्धे ज्या ज्या राज्यातल्या लोकांनी, ज्या ज्या राजांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचे ध्वज त्यांच्या रथावरती असतातच, त्याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही. पण मुळात धर्म आणि अधर्म यांचं हे युद्ध चालू होतं आणि त्याच्यामध्ये जर एकच ध्वज दोन्ही बाजूंचा रंगाचा जर असेल तो ओळखणार कसा. म्हणून जे धर्माची बाजू होती, धर्माच्या बाजूकडील जो ध्वज होता, जो भगवा ध्वज होता, त्या ध्वजावरती खुद्द मारुती विराजमान झाले. म्हणजे धर्माचा जो ध्वज होता त्याच्यावरती ध्वजांग, ध्वजाचं एक अंग, ते अंग म्हणजे मारुती. तर त्या ध्वजाचा अंग म्हणजे ओळखाचं काय की धर्माचा पक्ष कुठला आहे. अरे एखाद्याने लांबने बघितलं, अरे दोन्ही ध्वज सारखेच दिसत आहेत, ओळखाचं कसं, अधर्मी कुठला आणि धर्मी कुठला. तर ज्या ध्वजावरती मारुती होते, मारुती स्थित होते, तो धर्माची पक्ष, ती धर्माची बाजू, तो श्रीकृष्णाचा पक्ष. म्हणजे इतकं सोपं, ह्या स्पष्टीकरणापर्यंत माणूस पोचूच शकणार नाही की ध्वजांग, ध्वज अंग. अन्यथा डॉक्टर साहेब म्हणाले की रामदास स्वामींनी कशाला ध्वजांग लिहिलं असतं, ध्वजच लिहिलं असतं, अंग कशाला. कारण अंग लिहिलं आहे याचं आणि ध्वजांग म्हणजे ध्वजाचं अंग असं लिहिलेलं आहे. तर त्याचा जो अंग आहे, आपण म्हणतो ना, हे आपलं शरीर आहे आणि अंग म्हणजे एखादा विशिष्ट भाग असतो त्याच्यामध्ये. तसं ध्वजांग म्हणजे त्या ध्वजावरती मारुती स्थित आहे असा ध्वज म्हणजे ध्वजांग. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा झाला, हा त्यांनी एक अर्थ मला सांगितला की हा ध्वजांग उचली बाहू, असा धर्माचा ध्वज ज्यांनी बाहूमध्ये, म्हणजे ज्याच्या आपण विचार केला तर सर्वसाधारण माणसाच्या हातात ताकद असून उपयोग नसती, दंडात ताकद आवश्यक लागते.
कारण सगळी शरीरातली जे काही रोधकता येते ती सगळी दंडात येते. एखादी गोष्ट आपण उचलतो तर उचलतं कोण? तर आपले हात उचलतात. पण ती ताकद कुठं न लागते? तर दंडात न लागते. म्हणून ते बाहू म्हटलेलं आहे. आणि बाहू चालू कुठनं होतात? तर हाताचे हे जे 2 भाग आहेत इथपासनं छातीपर्यंत म्हणतो. एक थोडंसं विषांतर त्याच्यामध्ये आपण म्हणतो, एखादी स्त्री पुरुषाच्या बाहुपाशात अडकली म्हणजे दंडामध्ये, म्हणजे शक्तीमध्ये तो जो पाश आहे त्या पुरुषाचा पुरुषत्वाचा जो पाश आहे, ताकद आहे, त्याच्यात अडकली, असा हा तो शब्द आहे बाहुपाश. तसं हा बाहू म्हणजे मनुष्याचे, व्यक्तीचे असलेले जे दंड आहेत त्याची ताकद. कारण हातामध्ये ध्वज घ्यायचा म्हणजे काय नुसतं काही लेचपेचा असून उपयोग नाही. ते जो थरथरला तो ध्वज पडला तर पक्षाची ज्या बाजूनी तो ध्वज उभारला जातो, हातात घेतला जातो, त्याची नालच ती होते. म्हणून जो ध्वज हाती घेतो तो सुद्धा मनुष्य दणकट हवा, त्याचे बाहू दणकट हवे. जसे इथं मारुतीरायांचं होतं. जो ध्वज अर्जुनाच्या रथावरती स्थित होता तो मारुतीरायांच्या बाहूमध्ये, म्हणजे मारुतीरायांच्या दंडामध्ये, म्हणजेच मारुतीरायांच्या शक्तीमध्ये स्थित होता. आणि अशा ध्वजाचं एक अंग म्हणजे मारुती. ध्वजांग उचली बाहो आवेशे लोटीला पुढे. मग असा मारुती जो वायुपुत्र आहे, जो स्वतः वायू तत्व आहे, वायूचं तर आपल्याला वेग माहितीच आहे. आणि जेव्हा धर्म हा अधर्म संपवायला जातो तेव्हा शरीरामध्ये, मनामध्ये, कृतीमध्ये जर तो आवेश नसेल तर धर्माचा विजय कसा होणार? म्हणून इथं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की नुसता मारुती ध्वजाचा अंग नव्हता, तर त्याच्यात तो आवेश होता. कारण तो जर आवेशच नसेल, एखादा युद्धामध्ये जो ध्वजधारी असतो तो जर आवेशाने पुढे गेला तर मागच्या सैनिकांना एक मनातनं उभारी येते, एक जोश येतो. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून ध्वज हा कायम महत्त्वाचा असतो. जसं म्हणतात की अफजल खान जेव्हा याच्यावरती वाईमध्ये आपण म्हणतो की जेव्हा जो चालून आला, प्रतापगडावर जेव्हा भेट झाली, तेव्हा अफजल खानाचा जो हत्ती होता त्या हत्तीच्या मस्तकावरती ध्वज लावलेला होता. आणि तो ध्वज जेव्हा तो निघाला तेव्हाच हत्ती मेला. पण तो ध्वज अफजल खानाने पडू दिला नाही. त्यांनी लगेच दुसरा हत्ती आणला आणि त्याच्या मस्तकावरती तो ध्वज उभारला. हे सांगायचं कारण असं की ध्वज किती ताकदवान आहे, ध्वजाचं महत्त्व किती आहे हे त्यातून कळतं. म्हणून इथं जेव्हा महाभारतामध्ये मारुतीनी जेव्हा ध्वज इथं आपलं स्थान स्थापित केलं आणि तो जसं जे फडफडणं असतं ध्वजाचं ते इतकं आवेशाने होतं. आणि अर्थातच वायुपुत्र असल्यामुळं तो जोरच झाला की समोरच्या अधर्मी लोकांच्या कौरव पक्षामध्ये मनामध्ये एक धडकी भरली. आता हा एक भाग झाला. तर दुसरा भाग काय आहे की जिथं स्वामी तिथं दास. आता माझे स्वामी युद्धासाठी तयार आहेत, धर्मासाठी लढत आहेत. अरे मी तर रामाचा दास आहे. राम श्रीकृष्णाचाच अवतार, श्रीकृष्ण रामाचाच अवतार, दोघंही विष्णूचेच अवतार. मग जिथं माझे स्वामी आहेत तिथं मला असायलाच पाहिजे, हे काही सांगायला नको. म्हणून मारुतीचं तिथं असणं गरजेचं होतं. कारण समोर भले श्रीकृष्णाने धनुष्य शस्त्र हातात घेतलं नाही तरी स्वामी होते. स्वामींचं रक्षण करणं दासाचं आणि काम होतं. तेव्हा ती सेवा करण्यासाठी मारुती ध्वजावरती आरूढ झालेले होते. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग बघा, समर्थ रामदास स्वामींनी हा शब्द लिहिताना किती अर्थाने नक्की कुठल्या लिहिला असेल
हे आपल्याला आपण समजून घ्यायचं आहे. जेव्हा भीमरूपी समजून घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये कळणार आहे. ध्वजांगे तिसरा अर्थ असा होता की धनुर्धर जे असतात हे जेव्हा बाण सोडतात तेव्हा वाऱ्याच्या दिशा, वाऱ्याची गती ह्याचं गणित त्यांना माहिती असतं आणि ह्या गणिताच्या अनुषंगाने ते समोरच्या विरोधी पक्षावरती बाण सोडत असतात. आणि इथं कौरवांचा विरोधी पक्ष, विरोधी हा अर्जुन होता आणि ज्याचं सारथ्य श्रीकृष्ण करत होते आणि जिथं श्रीकृष्णाचेच म्हणजेच रामाचे दास मारुती त्या ध्वजावर स्थित होते. मारुतींनी काय केलं, हा धर्माचं युद्ध होतं. वायुपुत्र होते. वायू कशी गती त्याची करायची, हा ध्वज कसा फडकवायचा हे मारुतीच्या हातात होतं. युद्धाच्या भागाच्या वेळी त्यांनी असं केलं की जेव्हा समोरचा योद्धा बघायचा की अर्जुनाचा ध्वज, रथावरचा ध्वज कसा फडफडतोय, कसा फडकतोय, ह्याच्यावरती भीष्माचार्य, कर्ण, इतर त्यांचे जे ज्याच्याबरोबर युद्ध केलं महारथींनी, तर तेव्हा त्यांना अंदाज यायचा की आता कुठल्या दिशेने, कुठल्या वेगाने आपल्याला अर्जुनावर बाण सोडायचा आहे. आणि तेव्हा मारुती तो ध्वज स्वतःच्या ताकदीने असं फडकवायचे, अशी त्याची गती करायचे, अशी त्याची दिशा करायचे की समोरच्यांना कळायचं की ह्या दिशेने आपल्याला बाण सोडला तो अर्जुनाला लागेल, पण तो भलत्याच बाजूने जायचा, कारण वरती ध्वजावर बसलेला मारुती तो ध्वज त्याला हवा तसा फडकवाचा, जेणेकरून समोरनं येणारं एकही शस्त्र, एकही बाण अर्जुनाच्या शरीरापर्यंत पोचणार नाही. किती युद्धनीती होती बघा, धर्माची सुद्धा युद्धनीती. आणि म्हणजे श्रीकृष्णाबरोबर मारुतीची पण महाभारतामध्ये भूमिका किती महत्त्वाची होती. धर्माला धरून शब्द लिहिलेला आहे. ध्वज कुठल्या रंगाचा होता, भगव्या रंगाचा होता. शेंदूर कुठल्या रंगाचा असतो, भगव्या रंगाचा. शेंद्री रंग म्हणतो, भगव्याचाच असतो. मग जिथं धर्म येतो, जिथं सुरुवात असते, तिथंच भगवा असतो. नुसतं आपण म्हणत नाही की हिंदू संस्कृतीमध्ये ध्वज भगवा, म्हणजे त्याला अर्थ आहे की ज्या ध्वजामध्ये वायुपुत्र आहे, ज्या ध्वजामध्ये खुद्द गणेशा आहे, हेच दोन देवता आहेत की ज्यांना फक्त शेंदूर लावला जातो, बाकीच्यांना लावला जात नाही. बाकीचे जे त्यांना देवतांना माणसं लावतात किंवा वाहतात ती गोष्ट वेगळी. पण आपण शेंदुराचा उच्चार जर केला तो फक्त मारुती आणि गणपती, दोघंही, एक अग्नितत्व, एक वायुतत्व, ही दोन्ही तत्व एकत्र जिथं होतात तिथं कोणाचा निभाव लागणार आहे का? नक्कीच लागणार नाही आहे. म्हणून हे ध्वज नुसता ध्वज नसून तिथं मारुती आणि गणपती, वायुतत्व आणि अग्नितत्व हे दोन्ही स्थित होतं. ज्या ध्वजावरती आपण बघतो मंदिर झाल्यानंतर पहिला ध्वज उभारणी होते, त्याचं कारण काय आहे की वायू आणि अग्नी ही दोन्ही तत्व तिथं उभारली जातात आणि हे फक्त धर्मासाठी उभारलं गेलं आहे, ही त्याची खूण असते. जो रंग ध्वजाचा त्याच्यावरनं कळतं की तो कशासाठी उभारला गेलेला आहे. अर्थात प्रत्येक धर्माचा रंग हा वेगवेगळा आहे, ती गोष्ट वेगळी, आपल्याला तो इथं धर्मांध विषय आणायचा नाही आहे. पण मुळात काय सांगितलेलं आहे की नुसता केशरी रंग, नुसता भगवा रंग म्हणजे हा रंग नाही आहे, तो धर्माचं प्रतीक आहे. मग हे प्रतीक जेव्हा आपण बाळगतो तेव्हा आपल्याला किती तारतम्य हवं याचा इतर गोष्टींमध्ये सुद्धा विचार करायला हवा. ह्या तीन गोष्टींचं स्पष्टीकरण मला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ध्वजांगे उचली बाहो, दंडामध्ये ती ताकदच हवी आणि ती ताकद मारुतीमध्ये होती. आणि मुळात अजून एक ह्याच्यामध्ये इथे एक गोष्ट सांगतो, निगडीत आहे म्हणून सांगतो. गंमत अशी झाली की आपण म्हणतो की भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली आणि ती कोणी कोणी ऐकली, लगेच आपण सुरुवात होतो. धृतराष्ट्राने ऐकली, संजयाने ऐकली, अर्जुनाने ऐकली. त्याच्या पण इथं मारुती पण होता, त्यांनी ऐकली. पण गंमत अशी आहे बघा, इतका छोटे छोटे विचार या गोष्टींमध्ये करायला लागतात. मारुती हा रामांचा दास होता, म्हणजेच खाली जे रथामध्ये
भगवान श्रीकृष्ण जे उभे होते हे त्याचे स्वामी होते. आणि असा नियम आहे की वक्ता हा नेहमी वरच असतो आणि श्रोता हा नेहमी खाली असतो. आपण भाषणं वगैरे सगळीकडे बघा, वक्ता कधी खाली उभं राहून भाषण करतो का? नाही. स्टेजवर जिथं जिथं वक्ता आहे, किंवा असं धरून चाला, रस्त्यावरती सभा चालू आहे, वक्ता उभं राहून भाषण करतो. म्हणजे उभा असतो तो वक्ता आणि जो ऐकतो तो बसलेला असतो तो श्रोता. आपण कधी महाभारताच्या चित्रात पाहिलं असेल की अर्जुन कधी श्रीकृष्णासमोर उभा नव्हता, तो असे हात जोडून त्याच्यासमोर बसलेला होता आणि ऐकत होता अशी मुद्रा करून. आणि तेव्हा गमतीचा भाग असा की वरती रथाच्या ध्वजावरती मारुती ऐकत होता. झालं. आता वरती बसून ऐकलं म्हणजे जर तेव्हा आपण विचार केला कशी छोटी गोष्ट असते, तर वरती बसून ऐकणं हा सुद्धा गुन्हा होता. कारण जो वक्ता असतो त्याच्यावरती बसून कधीही ऐकायचं नाही हा नियम आहे, नाही तर पिशाच्च जन्म येतो. मारुतीला हे माहिती होतं आणि मारुतीला हे कळलं की मी हे ऐकलेलं आहे पण मी चुकीच्या ठिकाणी बसून ऐकलंय. त्या क्षणी मारुती खाली आला आणि श्रीकृष्णाच्या पाया पडला. स्वामी मला क्षमा करा, भगवद्गीता तर ऐकली सगळं झालं, पण मी वरती बसून ऐकली. आणि आपल्याला माहितीच आहे श्रीकृष्ण म्हणजे धर्म. तिथं अन्यायही होत नाही, न्यायही योग्य होतो. त्यांनी मारुतीरायानं सांगितलं तुझ्या हातनं चूकच झाली आहे आणि तुला पिशाच्च जन्म येणार आणि हा तुला भोगायला लागणार. मारुती हे रामाचे दास होते. रामाचे दास म्हणजे ते कृष्णाचेही झाले. आणि त्यांनी श्रीकृष्णासमोर हात जोडले, म्हणले स्वामी तुम्ही सांगा, मी हे भोगायला तयार आहे. बघा गंमत कशी इथं परत आली. श्रीकृष्णाने मारुतींना सांगितलं पुढच्या जन्मी तू पिशाच्च होशील. आता मुळात मारुती हा चिरंजीव, ज्याला मरणच नाही, जो आजही आहे, त्याचा पुढचा जन्म आला कसा? पण तो श्रीकृष्ण होता, चतुर होता. त्यांनी जी शिक्षा होती ती दिली, ती सांगितली की तुला पुढच्या जन्मी पिशाच्च योनीत काढायला लागेल. आणि असं म्हणतात, एकदा शंकराचार्यांशी, करवीरचे शंकराचार्यांच्याशी बोलताना हा विषय झाला आणि त्यांनी सांगितलं की भगवद्गीता ही काही अंशी मारुतींनी पण सांगितलेली आहे. जसं आपण बघतो की कोणी भगवद्गीता कोणी लिहिली आहे, सांगितली आहे, तसं मारुतींनी पण सांगितले. आणि मारुतींनी हा जन्म भोगलेला आहे. ह्याच्यावरती पुस्तकही आहे. आपण आत्ता भीमरूपीला अनुसरून बोलत आहोत, नाहीतर त्याचा विस्तारही एक ना एक दिवस आपण सर्व भेटल्यावर मी जरूर करेन. पण मूळ उद्देश असा आहे की दास हा नेहमी स्वामींच्या पायाशी असतो. पण इथं मारुती हा ध्वजावर होता, पण ध्वजावर असताना तो धर्माचं काम करत होता. श्रीकृष्ण वेडे होते का? श्रीकृष्णांना कळत नव्हतं का की वक्ता उभं राहतो म्हटल्यानंतर माझा दास जोवर बसला तरी माझ्या पायाशी पाहिजे? पण श्रीकृष्ण चिडले का? युद्ध होईपर्यंत, भगवद्गीता संपेपर्यंत नाही चिडले. कारण धर्माचं काम होतं. आणि धर्माचं काम जेव्हा माणूस करत असतो, धर्माची जेव्हा स्थापना होत असते, तेव्हा बरेच निर्णय आपल्या मनाच्या बाजूने जरी असले तरी मनाविरुद्धसुद्धा काही वेळा घटना काढायला लागतात. त्यातलं हे एक उदाहरण आहे. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटीला पुढे. आवेश जर मनामध्ये नसेल, धर्माप्रती जर आदर नसेल, तर माणूस पुढे जातच नाही. एखादी गोष्ट धर्माची करायची असेल तर त्याच्या पाठीमागं संकट येणार हे निश्चित ठरलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये तेव्हा तर संकटांचा सामना करण्यासाठी तुमच्या मनात आवेश असणं गरजेचं आहे. तो जर आवेश नसेल, शक्ती नाही, आवेशच पाहिजे. एक प्रकारची मनामध्ये अशी ओढ पाहिजे की ही गोष्ट मी करणारच. म्हणून त्यांनी समर्थांनी लिहिलेलं आहे, ध्वजांगे उचली बाहो. बाहूत ताकदच इतकी आहे. बघा आजही पैलवान दंड थोपटतात, ताकद तिथं दाखवतात.
जांघेत आणि दंडात ही ताकदीची ठिकाणे तर तिथं दाखवतात. ध्वजांगे उचली भाऊ असा कोणाही धरला कोणाच्या ह्याच्यामध्ये आहे हातात मारुतीच्या. ध्वजांगे उचली भाऊ आवेश लोटीला पुढे. पुढं लोटलेलं आहे. कोणाला लोटलेलं आहे पुढं? धर्माला. हा जो ध्वज जो अर्जुनाच्या रथावर स्थित होता, ज्या ध्वजाचं एक अंग मारुती होता, त्यांनी हा धर्म स्थापनेसाठी तो ध्वज हातात घेऊन जो ध्वज आपल्या बाहूंमध्ये स्थिरावून आवेशाने तो मारुती अधर्माविरुद्ध लढण्यासाठी पुढे चाललेला आहे. धर्माच्या बाजूनी उभा राहून तो अधर्माच्या बाजूनी चाललेला आहे. तो सुद्धा नुसता चाललेला नाही आहे, तर आवेशाने चाललेला आहे. आणि मारुती आवेशाने चालला आहे म्हणजे धर्मस्थापना निश्चितच होती. एक एक कृती फक्त वाचायची नाही आहे, त्याच्या पाठीमागं निर्माण होणारी घटना ही आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे. ध्वजांगे उचली बावो आवेश्य लोटीला पुढे. असं लोटलं त्यांनी सगळं त्याच्यामध्ये. धर्मापुढं अधर्म लोटला आणि धर्माला लोटलं म्हणजे काय? अधर्म आपोआप मागं गेला. लोटणं कोणाचं? मारुतीचं. समोरनं बाण आले कळलंच नाही, कारण जो ध्वज ज्या ध्वजावर मारुती स्थित होते त्यांनी समोरच्यांना मतिगुंग केलं की अरे मी इकडं बाण सोडतोय पण जातोय दुसरीकडंच. कारण त्याचं त्या ध्वजाचं एक अंग मारुती होता आणि त्याच्याही मनात होतं, त्यालाही वाटत होतं की धर्माची स्थापना व्हावी. म्हणून जिथं जिथं धर्मस्थापना असते तिथं मारुतीचं स्थान हे असतंच. आज आपण बघतो की अयोध्येला राम मंदिर आहे. राम आहे म्हणजे मारुती आहेच, सांगायचीच गरज नाही. आणि जो ध्वज भगवा आहे, जो ध्वज सिंदूर आहे म्हणजे भगवा आहे, तिथं मारुतीचं स्थान आहे. कारण समर्थ रामदास स्वामी सांगतात ह्या ध्वजाचं, धार्मिक ध्वजाचं धर्म जिथं स्थापन होतो त्या ठिकाणी, त्या धार्मिक स्थळी, त्या धार्मिक मंदिरात, त्या धार्मिक देवालयात, त्या धार्मिक प्रसंगात जो ध्वज, जो केशरी, जो भगवा ध्वज उभारला जातो त्याचं एक अंग न सांगता मारुती हे आहेच. कारण जिथं ज्या ठिकाणी धर्मासाठी काम केलं जातं तिथं मारुतीची उपस्थिती ही असतेच. म्हणून समर्थांनी भीमरूपी स्तोत्रात हे लिहिलेलं आहे की तुम्ही धर्म म्हणजे कुठं? मनाचे विचार कसे पाहिजेत आपल्या? हे धर्माच्या बाजूने जाणारे पाहिजेत. मग धर्म म्हणजे काय? जातपात नाही. धर्म कशाला म्हणतात? ती धर्माला अनुसरून जी कृती होते, धर्माला अनुसरून जी घटना होते, ती घटना, ती कृती, ते कृत्य जेव्हा जर तुम्ही धर्माला धरून करत असाल तर मारुती तुमच्याबरोबर आहे. म्हणून अशा मारुतीला आपण आव्हान करायला पाहिजे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी हा श्लोक लिहिला आहे. ध्वजांगे उचली बावो आवेशे लोटीला पुढे. नुसतं नाही, ह्या श्लोकाचा, या ध्वजांग शब्दाचा जो अर्थ आहे हा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं तेव्हा खरंच मी इतका 2 दिवस विचार करत होतो की काय ही विचारता, ही वैचारिकताच काय आहे की नुसतं ध्वज आणि अंग. आपण कधी विचारच करत नाही की लिहिलं आहे नुसतं वाचून मोकळं, एखाद्या शब्दाचा अर्थ काढून मोकळा होतो. असं लिहिलं आहे का? ध्वजांग उचली भावे, गतीने पुढं गेला नाही, आवेशाने लिहिलं आहे समर्थ रामदास स्वामींनी. म्हणजे आवेश म्हणजे शरीरामध्ये निर्माण होणारी एक विशिष्ट शक्ती आहे की समोरच्याला नेस्तानुभूत केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आवेशानेच गोष्ट व्हायला पाहिजे. आवेश आला की त्वेष आलाच. जे पूर्व मराठे लढले तेव्हा ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली होती. नुसतं भगवा ध्वज हातात घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलेलं नव्हतं, तर त्याच्यामध्ये आवेश होता. आवेश शक्ती नाही, शक्ती वेगळी, आवेश वेगळा. म्हणून समर्थांनी इथं तेव्हा धर्मस्थापनेचा सुद्धा उल्लेख या भीमरूपीमध्ये केलेला आहे. ध्वजांगे उचली वावो आवेश लोटीला पुढे. आणि असा तुम्ही आवेश मनामध्ये आणा की समोरचा असा पाठीमागं गेलाच पाहिजे, असा तुमचा आवेश पाहिजे. का पाहिजे? तुमच्याबरोबर मारुती राया बसलेले आहेत. जो ध्वज तुम्ही धर्माचा हातामध्ये धरलेला आहे, जो ध्वज तुम्ही धारण केलेला आहे, त्याचं एक अंग त्या ध्वजाचं हे मारुती आहे. तुम्ही फक्त हातात धरा. तुमचे दंड, तुमचे बाहू हे इतके त्वेषाने
तो जसा ध्वज पकडतील तशी कृती होणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी इथं धर्माचं सुद्धा, मनुष्यांनी केवळ आपला स्वतःचा उपयोग करून घेण्यासाठी कुठली स्तोत्र म्हणून नाही आहे, त्याच्याबरोबर धर्माचाही विचार होणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी ही ओवी ही खूप महत्त्वाची आहे की भीमरूपीमध्ये ही का केलं, काय मारुतीची ताकद होती. मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्यामध्ये काय बदल करायला पाहिजेत, आपल्या वैचारिकतेमध्ये काय बदल करायला पाहिजे. नुसते धर्म म्हणजे पांडव आणि अधर्म म्हणजे कौरव नाही. आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे वाईट विचार हे अधर्मीच आहे आणि आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे चांगले विचार हे धर्माची बाजू आहे. आणि त्या धर्माच्या बाजूमध्ये मारुती हा तुमच्याबरोबर आहे आणि तो बरोबर राहावा असं वाटत असेल तर त्याला समोर ठेवून त्याला आवाहन करणं गरजेचं आहे. म्हणून हा श्लोक आहे, ध्वजांगे उचली बाहो अवश्य लोटीला पुढे. आज निरूपण हे आपण इथंच थांबू. श्री हनुमंताय नमः, श्री हनुमंताय नमः, श्री हनुमंताय नमः. श्रीराम.